मोरया गोसावी कोण होते? आता आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, तर त्याच्या मागे जो मोरया म्हटला जातो हे खरं तर त्या मोरया गोसावींचं नाव आहे. म्हणजे मोरया गोसावी नावाचे एक संत होते जे मोरगावचा जो मयुरेश्वर आहे त्या गावामध्ये ते राहत होते. बराचसा जीवनकाळ त्यांचा मोरगावमध्ये गेला. हे खूप मोठे गणेश भक्त होऊन गेले 14व्या-15व्या शतकामध्ये. तर त्यांनी असं काय कार्य केलं की त्यांचं नाव गणपती बाप्पाशी जोडलं गेलं? एक गोष्ट अशी प्रचलित आहे की त्यांनी थेऊरमध्ये जे चिंतामणीचं गाव तिथं जाऊन त्यांनी तपस्या केली आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली अशी आख्यायिका आहे. आणि त्यानंतर त्यांनी मोरगावमध्ये येऊन तिथल्या गोरगरीब जनतेची जे समस्या त्यांनी सोडवायला सुरुवात केली. त्यांचा व्याप वाढत गेला. मग त्या व्यापातून गणपती बाप्पाची आराधना त्यांचं नामस्मरण करायला त्यांना वेळ भेटत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, चिंचवड जवळ एक अरण्य आहे त्या अरण्यात जाऊन ते तपस्या करायचं आणि नंतर मग ते तपस्या झाली की ते मग मोरगावला यायचं. म्हणजे त्यांचा हा दिनक्रमच झाला. ते कायम ते मग चिंचवड टू मोरगाव अशी वारी करायची. एक दिवशी काय झालं की त्यांच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पांनी सांगितलं की तुझे हे हाल मला काय बघावंसे वाटत नाहीयेत. आता तू माझ्याकडे यायची गरज नाहीये मोरगावला, मीच तुला भेटायला चिंचवडला येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी स्नान करण्यासाठी नदीमध्ये डुबकी मारली त्यांनी, त्यावेळी त्यांना एक शेंद्री रंगाची गणपतीची मूर्ती सापडली. त्यांनी काय केलं, ती मूर्ती घेऊन ते चिंचवडला गेले. आणि चिंचवडला आजही मोरया गोसावींचं एक गणपतीचं संस्थान आहे. तिथं त्यांनी ती मूर्ती स्थापन केली. त्यानंतर 1483 साली मोरया गोसावींनी समाधी घेतली. ते इतके मोठे गणेश भक्त होऊन गेले की समाधी घेतल्यानंतर त्यांच्या नावाला या लोकांनी गणपती बाप्पा मोरया असं नाव जोडलं. त्या गावातून खरी गणपती बाप्पा मोरया ह्या घोषणेची सुरुवात झाली.